पाक उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला 24 तासात देश सोडण्याचे आदेश. भारताविरोधात कारवाई केल्याचा पाक अधिकाऱ्यावर ठपका. विशेष अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका. वैष्णवी हगवणेंच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर. वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे. मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचे शरीरावर स्पष्ट व्रण. वैष्णवीचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप. वैष्णवीची सासू, नवरा, नणंद अटकेत तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू. राजेंद्र हगवणेला अजून अटक का नाही? हगवणे कुटुंबियांकडून माझ्या मुलीचा छळ. वैष्णवीच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी. अजितदादांनी लग्नात फॉर्च्युनर कार पाहून ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिली, असं हगवणेंना विचारलं होतं. वैष्णवीचे वडील अनिल कसपट यांची माहिती. पुणे, सातारा, धाराशिव, अकोला, रायगडसह राज्यभरात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला नदीचं रूप तर अनेक भागात घरांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका. आंबा, केळी, डाळिंबासह कांद्याची पिकं जमीनदोस्त. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. सरकारकडे भरपाईची मागणी. पुढील 3 दिवसात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी.